मत देईल, आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू, मग दडपशाही करायची, मग वेगवेगळे कायदे आणायचे, सरकारबद्दल कोणी काही बोललं तर त्याला चिरडून टाकायचं. ही दडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही ती यांना काय जमणार, यांना जमू शकत नाहीये. आता आणखी एक गोष्ट मला बरं वाटलं जरा, की ज्या वेळेला शिवसेनेला, म्हणजे शिवसेना एकच आहे, एसएनसी ही शिवसेना मी मानतच नाहीये. एसएनसी हा एक गट आहे, त्याच्यामुळे त्या एसएनसी गटाबद्दल किंवा गद्दार सेनेबद्दल मी काय बोलत नाही. शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्यासोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवई उठवली की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मुस्लिम लोकांनी शिवसेनेला मत दिलं, उद्धव ठाकरेंना मत दिलं, तर आज सत्ता जिहाद आहे. आता मला एका गोष्टीचं समाधान आहे की इथे जे बोंबलत फिरत होते, जे बुरसटलेले हिंदुत्ववादी आहेत, ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय, त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे. कारण आता ईदच्या निमित्ताने सौगाते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे. 32 का 35 का 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास 32,000 कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे. हे काही सौगाते मोदी नाहीये, हे सौगाते सत्ता आहे. म्हणजे यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्याचं एक निर्लज्ज उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे. वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची, असा हा प्रकार आहे.